सो हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण वन डायमेन्शनल मोशन हा चॅप्टर पाहत होतो. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट बाकी आहे. ठीक आहे, सध्या तुम्हाला आपण होमवर्क देत नाही. तुमची सेमिस्टर एक्झाम एक 2-4 दिवसावर आलेली आहे. ठीक आहे, तर आपण सेमिस्टर एक्झाम बाबत थोडंसं डिस्कस करूया. कशा प्रकारे असणार आहे. मोस्टली तुम्हाला हे 2 चॅप्टर असणार आहेत, युनिट अँड मेजरमेंट and as well as MMP म्हणू शकतो आपण. MMP मीन्स काय? मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. ठीक आहे, मग आता मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स अँड युनिट अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर ह्या 2 चॅप्टरवर रिड्यूस सिलेबसचा विचार करू नका, कारण 2च चॅप्टर आहेत आणि आपला तुमची सेमिस्टर एक्झाम जी आहे ती घ्यायची आहे 50 मार्क्सची. किती मार्क्सची घ्यायची आहे? 50 मार्क्सची. सो रिड्यूस सिलेबसचा विचार करू नका. थेअरी आणि ॲज वेल ॲज 50% पकडून चाला. थेअरी अँड न्यूमेरिकल्स. मग त्याचं पण तेवढं तुमचं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. थिअरी ॲज वेल ॲज न्यूमेरिकल्स. ओके, सो तुम्हाला पेपर पॅटर्न थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, तर पेपर पॅटर्न मध्ये जर तुम्ही पाहायला गेला, 2 आवर्सचा पेपर असणार आहे 50 मार्क्स साठीचा. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल की 2 चॅप्टर तुम्हाला करायचे. 1Dचं काही करू नका, कारण त्याचं एवढं काही झालेलं नाही आपलं. आणि जो बोर्डला चॅप्टर तो 2 डायमेन्शनल मोशन आहे. 1 डायमेन्शनल मोशनचे एवढे पॉईंट्स आलेले नाही आहेत. ओके, आता फर्स्ट जो आहे, फर्स्ट क्वेश्चन, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजेच MCQ बेस्ड क्वेश्चन आहे. 7 मार्क्स साठी 7 MCQ असतील त्याच्यात. म्हणजे 4 थिअरी असतील जवळपास आणि प्लस 3 न्यूमेरिकल असू शकतात. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, देन हा झाला फर्स्ट क्वेश्चन. देन क्वेश्चन सेकंड. ठीक आहे, आता क्वेश्चन सेकंड जो आहे त्याच्यासाठी पहा, answer the following. Answer the following. Again 7 marks. सिंगल लाईन आन्सर वगैरे डेफिनेशन छोटे क्वेश्चन्स याच्यामध्ये येत असतील. त्याच्यामध्ये 4 थिअरी, मग त्याच्यात काही स्टेटमेंट विचारले जातील, लॉज वगैरे. तर लॉज वगैरे ते झालेले नाही, पण शॉर्टकट पकडा. आणि 3 न्यूमेरिकल्स. हे सिंगल मार्कला शॉर्ट क्वेश्चन, सिंगल लाईन क्वेश्चन किंवा एका शब्दात आन्सर असतील असे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन 3. ठीक आहे, क्वेश्चन 3 मध्ये पहा. क्वेश्चन 3 जो आहे, आता हा जो आहे याला सेक्शन ए म्हणणार आहे आपण. त्यानंतर येणार आहे क्वेश्चन 3 ला सेक्शन बी. हे सेक्शन वाईज केलंय थोडंसं. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये क्वेश्चन 3 येतो. आणि क्वेश्चन 3 काय आहे? अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ द फॉलोइंग. अटेम्प्ट एनी 8. 11 क्वेश्चन विचारले असतील. किती? 11. आणि त्यांनी काय म्हटलंय? अटेम्प्ट एनी 8 नाही म्हणता येणार. अटेम्प्ट एनी 8 असतील 16 मार्कला. म्हणजे ईच क्वेश्चन किती मार्कला? ईच 2 मार्कला. एक क्वेश्चन 2 मार्कला असतील. मग स्मॉल साईजचे न्यूमेरिकल्स सॉल्विंग काय असेल त्या पद्धतीचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातील. मग तुम्ही 40-70% थिअरी आणि न्यूमेरिकल कसे येतील त्या पद्धतीने तुम्ही इथे विचार करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट येतो सेक्शन सी.
सेक्शन सी क्वेश्चन 4, तर त्याच्यामध्ये पहा अटेम्प्ट एनी 4, अटेम्प्ट एनी 4. आता अटेम्प्ट एनी 4 म्हटल्यावर ठीक आहे, आउट ऑफ 6 किती क्वेश्चन असतील? 6 क्वेश्चन असतील. हे 12 मार्क्सला, म्हणजे ईच किती मार्क्स आहेत? 3 मार्क्स असतील ईच क्वेश्चनला. ईच क्वेश्चन कंटेन्स 3 मार्क्स. ओके. देन सेक्शन डी, ठीक आहे, सेक्शन डी क्वेश्चन 5. सेक्शन डी क्वेश्चन 5 मध्ये पहा अटेम्प्ट एनी 2, काय म्हटलंय त्यांनी? अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 4. ओके. आणि हे 8 मार्कला, म्हणजेच ईच किती मार्कला आहे? 4 मार्क ईच. तर हे लक्षात घ्या या पद्धतीने, ठीक आहे, 4 मार्क ईच. तर या क्वेश्चन पेपर मध्ये काय अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, या पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट असेल. ठीक आहे. तर आपण जर नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत, आपल्या चॅप्टर मधला, तो म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. कुठला पार्ट पाहणार आहोत? रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट जो पाहणार आहोत, त्याचा थोडासाच पार्ट पाहूया आज. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मीन्स काय? जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे येत असतील, ए आणि बी, किंवा अवे जात असतील, ठीक आहे, अँड बी, किंवा एकमेकांचा पाठलाग करत असतील, ॲट दॅट टाइम त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे व्हेलॉसिटीतला, दॅट थिंग इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन देम. कारण मग तुम्हाला समोरच्या ऑब्जेक्टला पकडण्यासाठी जी एक्सेस रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची गरज असते, that thing we have to call it as a relative velocity. So firstly we have studied relative velocity in one dimensional motion. तर फर्स्ट आपण काय करणार आहे? वन डायमेन्शनल मोशन मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी स्टडी करणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. मग आता इथे पहा, या ठिकाणी जर आपण काय केलं, या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा ओरिजिन पॉइंट असेल, एका पार्टिकलची एक पार्टिकल इथे ए पोझिशनला आहे, एक इथे बी पोझिशनला आहे. ठीक आहे. याची व्हेलॉसिटी असेल व्ही ए, याची असेल व्ही बी, अलॉंग सेम डायरेक्शन. ठीक आहे. आणि इन दॅट केस ही डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? एक्स ए, आणि ही डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? एक्स बी. ठीक आहे. त्यांची रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट काय झाली? डिस्प्लेसमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज एक्स बी ए इज इक्वल टू, आपण काय घेणार? एक्स बी मायनस एक्स ए. ही काय घेणार? एक्स बी मायनस
x आहे. ठीक आहे. मग आता डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. तर काय आहे, आता डिफरन्स काढलाय. तर यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते काय आहे, dx अपॉन dt. डेरिव्हेटिव्ह घेतो आपण डिस्प्लेसमेंटचा, त्यावेळेस आपल्याला व्हेलॉसिटी भेटते. when we get the derivative of displacement at that time we have got the velocity. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला dx ba upon dt is equal to dxb upon dt minus dxa upon dt. ठीक आहे, बार राहिले इथे. ठीक आहे. पण ह्या वेळेस ही काय झाली, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए त्या पार्टिकलची, ही झाली vba बार इज इक्वल टू काय, vb बार मायनस va बार. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची सेपरेट व्हेलॉसिटी, म्हणजे दोन पार्टिकल मधली b ची विथ रिस्पेक्ट टू ए आणि a ची विथ रिस्पेक्ट टू b ही वेगवेगळी येणार आहे किंवा त्यांचे साइन चेंज होऊ शकते. तर या पद्धतीने हे आपल्याला काय भेटली आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन b and a with respect to ba. काय, velocity of particle b with respect to a, त्याला आपण कसं लिहितो, vba. ठीक आहे. आणि ती जर अपोजिट काढायची असेल तर कशी काढणार आपण, v बार ab म्हणजे velocity of a with respect to b is equal to काय, v बार a minus v बार b या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग हा फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता, लिमिट घेऊ शकता, ह्या गोष्टी लक्षात घ्या. किंवा व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा रेशो आहे तो. तर ह्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन द व्हेलॉसिटीज ऑफ टू पार्टिकल. कुठल्याही दोन पार्टिकलच्या, किंवा माझा एखादा माणूस पाठलाग करतोय त्याच्या माझ्या व्हेलॉसिटीतला जो फरक आहे, दॅट इज मीन्स रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन दीज टू पार्टिकल्स. म्हणजे त्या दोन्ही व्यक्तींना किंवा त्या पार्टिकलला, बॉडीजला आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. हे लक्षात घ्या. ॲट दॅट टाइम वी हॅव गॉट द परफेक्ट रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. At that time what we have got, the perfect relative velocity. There is no any kind of confusion. Okay, so after this the relative velocity जर थोडक्यात सांगायचं झालं, relative velocity is equal to, बरोबर, ज्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे त्याला आपण म्हणणार ऍक्च्युअल. म्हणजे बी ची फाइंड करायची असेल तो आधी घ्यायचा आहे, मायनस ज्याच्या सोबत फाइंड करायची त्याला काय म्हणायचंय, रेफरन्स. म्हणजेच काय म्हणणार आपण, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू ऍक्च्युअल मायनस रेफरन्स. म्हणजे माझी फाइंड करायची आणि माझा एक पार्टलाग करतोय त्याला मी काय कन्सिडर करणार, रेफरन्स. मग त्याच्यासोबतची माझी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड करताना मी ऍक्च्युअल झालं माझी व्हेलॉसिटी आणि त्याची व्हेलॉसिटी काय झाली, रेफरन्स. या दोन्हींचा डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला भेटणारी व्हेलॉसिटी म्हणजे कुठली आली, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. हे आपण वन डायमेन्शनल मोशन साठी पाहतोय, टू डायमेन्शन साठी वेगळा असेल. ठीक आहे. जर आता इथे केसेस आहेत, केस फर्स्ट, फॉर सेम डायरेक्शन, म्हणजे ज्या वेळेस दोनही ऑब्जेक्ट आपले सेम डायरेक्शनला मूव्ह करत असतील, म्हणजेच एक पार्टिकल आहे v1 बार, तो त्या डायरेक्शनला, दुसरा पण v2 बार सेम डायरेक्शनला मूव्ह करतोय, और हा v1 बार आहे आणि हा v2 बार आहे. ऍट दॅट टाइम त्यांची जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड करायची, काय फाइंड करायची आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, मॉड ऑफ v12 इज इक्वल टू मॉड ऑफ v21. म्हणजे
relative velocity of first particle with respect to second or relative velocity of second particle with respect to first is equal to काय येणार आहे, सेम येणार आहे v2 minus v1. त्यांची मॅग्निट्यूड सेम येणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय मॅग्निट्यूड काय येणार आहे, सेम, डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे एकाचं साइन पॉझिटिव्ह आणि एकाचं काही निगेटिव्ह, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. हे झालं सेम डायरेक्शन साठी. म्हणजे सेम डायरेक्शनला जर दोन्ही पार्टिकल असतील तर काय करायचंय, त्या ठिकाणी सबट्रॅक्शन घ्यायचं. दोन्ही व्हेलॉसिटी मध्ये काय घ्यायचंय, सबट्रॅक्शन. ठीक आहे, हे झालं सेम डायरेक्शनला. मग आता नेक्स्ट काय, फॉर सेकंड केस, फॉर ऑपोजिट डिरेक्शन. ऑपोजिट डिरेक्शन म्हणजे काय, फर्स्ट असेल v1 बार, सेकंड असेल v2, और हा काय असेल v1 बार, हा सेकंड असेल v2. तर त्या केस मध्ये काय करायचे पहा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी v1 रिस्पेक्ट टू फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड और सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये घेतले. म्हणजे त्यांचं कोणतंही स्थान आलं तर मॅग्निट्यूड काय येणार आहे, सेम येणार आहे. ती काय घ्यायची आहे, v1 प्लस v2. काय घ्यायची आहे, v1 प्लस v2. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने डिफरन्स लक्षात घ्या. सेम डायरेक्शनला काय घ्यायचे आणि अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे माझा पार्टला एखादा करीत असेल तर त्या डिफरन्स काढायचा आहे. आणि दोन्ही एकमेकांच्या जर समोर येत असतील आणि एकमेकांच्या जवळ येत असतील, ॲट दॅट केस ते ॲडिशन घ्यायचे त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी. तर हा डिफरन्स या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. तर या पद्धतीने तुम्ही परफेक्टली काय करू शकता, वन डायमेन्शनल मोशन मध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल्स तुम्ही फाइंड करू शकता. ओके, तर हे सिंपल पाहिलंय. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.